शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा 3 तारखेला पुणे दौरा असून शिवसंकल्प अभियान आणि मेळाव्यासाठी ते उपस्थित राहणार आहेत। या दौऱ्याच्या पार्श्वभूमीसाठी आमदार आणि पुण्याचे संपर्क प्रमुख सचिन अहिर आणि आदित्य शिरोडकर यांनी पुण्यामध्ये बैठक घेतली। यावेळेला शिवसेनेच्या सर्व विभागांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। चला जिंकूया या संकल्पावर आधारित हे मेळावे असून त्याची सुरुवात पुणे जिल्ह्यामधून करण्याचा निर्धार आम्ही केला आहे, अशी माहिती सचिन अहिर यांनी माध्यमांशी बोलताना दिली। यावेळेला बोलत असताना त्यांनी पुण्यामधील काही मुद्द्यांना हात घालत सरकारवर देखील टीका केली आहे। आज आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे 3 तारखेला पुणे जिल्ह्याच्या शिवसंकल्प अभियान आणि मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत आणि म्हणून त्याची पूर्वतयारीसाठी मी आदित्य शिरोडकर, आमचे दोन्ही शहर प्रमुख आणि सर्व जिल्हा प्रमुख यांनी आज ही आढावा बैठक घेऊन प्रत्येकांना जबाबदारी, युवा सेना असेल, महिला असेल, सर्व फ्रंटल असेल, मोठ्या संख्येने लोक जे यायला तयार आहेत त्यांची कशी व्यवस्था करायची, काय करायची आणि विशेषतः ही जी संकल्पना आहे चला जिंकूया, आता त्याची सुरुवात या महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यातून करण्याचा निर्धार आम्ही या शिवसंकल्प मेळाव्याच्या माध्यमातून करण्याचा काम आम्ही करणार आहोत। सर, मागील काही दिवसांमध्ये पुण्यामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि दुर्दैव आहे की पुण्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती पूर परिस्थिती झाल्यानंतर पण केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, एवढा हताश काय, ज्यांनी पालकत्व स्वीकारलेलं आहे ते याबद्दल बोलायला तयार नाही आहे आणि केंद्र मंत्री तर हताश होऊन सांगतायत की बाबा ही जलसंपदा आणि महानगरपालिकेमध्ये संवाद राहिला नाही म्हणून ही परिस्थिती झाली। आपल्याला सर्वांना आठवत असेल की रिव्हरफ्रंटचा आम्ही जो मुद्दा घेतला होता आणि ही जी जी नदी होती ह्याचा जो पात्र हा कमी करत चाललेला आहे, जे सलीम बर्ड पार्क सेंच्युरीमध्ये पण देखील त्याचाही पात्र कमी, त्याच्यावरती भरणी घातली गेली असा आरोप लोक करत होते आणि पर्यावरण मंत्री असताना आदित्यजीने याला स्थगिती आणली होती। ही स्थगिती उठून हे काम केलं, जबरदस्तीने केलं आणि त्याच्यामुळेच आज ही परिस्थिती झाली आहे का आणि पुण्याचा वेनेन्स झालं असं जे NGOज म्हणत आहेत ह्याला दुजोरा देण्याचं काम होतं आणि म्हणून आज त्याही लोकांशी आम्ही चर्चा केली, भेट घेतली की जे पूरग्रस्त जी परिस्थिती याच्यामध्ये जी आहे ती लोकांना मदत आमच्या पक्षातल्या माध्यमातून करण्याची पण देखील सूचना दिल्या। काय काय ठिकाणी झालेल्या आहेत, खडकवासल्याला आमचे सर्व कार्यकर्त्यांनी पण देखील तिकडे मदतकारीला साथ देण्याचं काम केलं। सुप्रियाताई जे खासदार आहेत त्यांच्याही बरोबर त्या होते आणि म्हणून तो आढावा पण देखील घेण्याचं काम आज केलं।